नमस्कार. मी डॉक्टर अविनाश मोहरील, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठामध्ये मी ह्युमॅनिटीज फॅकल्टीचा डीन म्हणून काम करतो. अकॅडमिक ऑडिट संदर्भातील या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सर्व प्राध्यापक बंधू भगिनी यासोबतच शिक्षकेतर कर्मचारी वर्गांचे प्रतिनिधी या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं शैक्षणिक सत्र 2020-21 पासून एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना सुरू करण्यात येत आहे. त्याचं नाव अकॅडमिक ऑडिट. 2016 साली जेव्हा महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट लागू करण्यात आला, त्यामध्ये क्वालिटी एन्हान्समेंट या शीर्षांतर्गत अकॅडमिक ऑडिटचा उल्लेख करण्यात आला होता. या अकॅडमिक ऑडिटच्या प्रक्रियेचा अवलंब आता आपल्या विद्यापीठाच्या माध्यमातून देखील केला जाणार आहे. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या संलग्नित महाविद्यालयांचे ॲफिलिएशन विद्यापीठाशी व्हायचे आणि त्या ॲफिलिएशनसाठी आधीच्या काळामध्ये LEC लोकल एन्क्वायरी कमिटी जाऊन निरीक्षण करून त्यासंबंधीचे अहवाल दिले जायचे. ही LEC पाठवून सर्वेक्षण करण्याची जी प्रक्रिया होती तीच आता अकॅडमिक ऑडिटच्या माध्यमातून केली जाणार आहे. म्हणजेच आता यापुढे संलग्नित महाविद्यालयांचे ॲफिलिएशन्स जे विद्यापीठाशी होतील ते सर्व अकॅडमिक ऑडिटच्या या प्रक्रियेच्या माध्यमातून केले जाणार आहेत. अकॅडमिक ऑडिटच्या या समितीमध्ये जे अकॅडमिक ऑडिटर्स असणार आहेत त्यामध्ये 2 गट करण्यात आलेले आहेत. त्यातील या दुसऱ्या गटाला आज मी ॲड्रेस करतो आहे. यामध्ये प्राध्यापक बंधू भगिनी आणि यासोबतच एक नवा बदल म्हणजे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वर्गाचे प्रतिनिधी देखील या पुढील प्रक्रियेमध्ये या अकॅडमिक ऑडिटमध्ये समाविष्ट राहणार आहेत आणि म्हणून त्यांच्यासाठी म्हणून देखील हा ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला जातो आहे. या ट्रेनिंग प्रोग्रामच्या पहिल्या सेशनमध्ये मी या अकॅडमिक ऑडिटच्या फॉर्मॅटमध्ये जे पहिले 3 भाग आहेत त्या 3 भागांसंबंधी माझं विवेचन करणार आहे. या संबंधीची माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे, कारण अत्यंत बारकाईनं हा सगळा फॉर्मॅट आणि ही सगळी प्रक्रिया आपल्याला तपासायची आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून अतिशय परिश्रमपूर्वक हा फॉर्मॅट तयार करण्यात आला आणि त्याचा अभ्यास व्हावा म्हणून विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू, सन्माननीय प्रकुलगुरू आणि सन्माननीय कुलसचिव यांच्या मार्गदर्शनामध्ये या ट्रेनिंग प्रोग्रामचं विशेष आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये आज मी ज्या 3 भागांबद्दल बोलणार आहे त्यातील पहिला भाग म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन, ज्यामध्ये आपल्याला महाविद्यालयाची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे, जी महत्वाची माहिती आहे, ती सगळीच्या सगळी माहिती तपासायची आहे. अतिशय बारकाईनं हे काम करावं लागणार आहे. यासोबतच दुसरा जो भाग आहे तो देखील अतिशय महत्वाचा भाग म्हणजे युनिव्हर्सिटी अँड स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस. विद्यापीठासोबत जेव्हा महाविद्यालयाचं ॲफिलिएशन होतं तेव्हा विद्यापीठाचे आणि शासनाचे काही स्टॅट्युटरी कंप्लायन्सेस करणं हे विद्यापीठासाठी अतिशय आवश्यक गोष्ट असते आणि महाविद्यालयांकरता ती बंधनकारक असते. त्यामुळे असे सगळे कंप्लायन्सेस महाविद्यालयानं केले आहे की नाही हे तपासणं ही देखील अकॅडमिक ऑडिटर्सची जबाबदारी आहे आणि त्यामुळे या भागामधील सर्व माहिती आणि सर्व फॉर्मॅट आपल्याला समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि तिसरा भाग म्हणजे ज्याला आपण इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस असं म्हणतो आहोत. एखादं महाविद्यालय उभं होत असताना इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसोर्सेस हा त्या महाविद्यालयाच्या विकासात्मक वाटचालीमधला महत्वाचा भाग असतो. तो देखील या भागामध्ये तपासायचा आहे. यामध्ये 2 प्रकारच्या ॲसेट्स आपल्याला बघायचे आहेत. एक म्हणजे फिजिकल ॲसेट्स आणि दुसरं म्हणजे अकॅडमिक ॲसेट्स. या सर्व गोष्टी बारकाईनं तपासून आपल्याला याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. आपणा सर्वांना सांगताना आनंद होतो की या फॉर्मॅट सोबत एक मॅन्युअल देखील देण्यात आलेला आहे, जेणेकरून अकॅडमिक ऑडिटर म्हणून काम करत असताना आपल्याला ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी येतील त्या अडचणींचं निराकरण या मॅन्युअलच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. प्रत्येक बारीक गोष्ट या मॅन्युअलमध्ये समजावून सांगण्यात आलेली आहे. या मॅन्युअलचा अभ्यास करून आणि त्यासोबतच या लेक्चर्सच्या माध्यमातून आपल्याला दिल्या जाणारी माहिती या सर्व गोष्टींच्या आधारे आपल्याला
अकॅडमिक ऑडिटच्या फॉर्मॅटमध्ये महाविद्यालयाचं अतिशय योग्य पद्धतीने असेसमेंट करायचं आहे, त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे. आपल्याला त्याचे मार्क्स देखील द्यायचे आहेत आणि पुढील टप्प्यामध्ये आपल्याला याचं इव्हॅल्युएशन कसं करायचं, याचे मार्क्स कसे द्यायचे हे देखील समजावून सांगण्यात येईल. त्यामुळे आपल्या अकॅडमिक ऑडिटर बनण्याच्या प्रक्रियेमध्ये हा ट्रेनिंग प्रोग्राम करणं आणि या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून आपल्याला जी माहिती दिली जाते आहे त्या माहितीचा अवलंब अत्यंत योग्य पद्धतीनं करणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे. यासाठी म्हणून या ट्रेनिंग प्रोग्रामचं आयोजन करण्यात आलेलं आहे. चला तर मग अकॅडमिक ऑडिटच्या ट्रेनिंग प्रोग्राम मधील पहिल्या 3 भागांना समजून घेऊयात. नमस्कार. अकॅडमिक ऑडिटच्या पार्ट 1 बद्दल आपण आता बोलूयात. जनरल इन्फॉर्मेशन असं त्याचं टायटल आहे आणि याच्यामध्ये ज्या महाविद्यालयामध्ये आपण अकॅडमिक ऑडिट करण्यासाठी जाणार आहोत त्या महाविद्यालयाबद्दलची काही बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला अतिशय काळजीपूर्वक तपासायची आहे. जो काही फॉर्मॅट आपण बघणार आहोत तो माझ्या या वक्तव्यासोबत आपल्याला स्क्रीनवर दिसणार आहे. आपण तो बघूयात आणि हे समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. जनरल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला ज्या ट्रस्टतर्फे, ज्या संस्थेतर्फे महाविद्यालय चालवलं जातं त्या ट्रस्टची काही माहिती आपल्याला तपासायची आहे. ट्रस्टचं नाव, त्यांचा पत्ता, रजिस्ट्रेशन नंबर, त्या संबंधीचे कागदपत्र आपल्याला पाहिजे आहेत. याच्यासोबत संस्थेच्या अध्यक्षांचं नाव, त्यांचे ईमेल आयडीज, यासोबत त्यांचे फोन नंबर, संस्थेच्या सचिवांचं नाव, त्यांचे ईमेल आयडीज, त्यांचे फोन नंबर, यासोबत महाविद्यालयाचं नाव, महाविद्यालयाचा पत्ता, त्यांच्या वेबसाईटचं नाव, यासोबत ईमेल आयडी आणि फोन नंबर्स तर आहेतच. प्राचार्यांचं नाव, प्राचार्यांच्या अपॉइंटमेंटची स्थिती म्हणजे रेग्युलर अप्रूव्ड, ऍडिशनल चार्ज किंवा आणखी काही ते स्पेसिफाय केलेलं असणार आहे. सोबत त्यांचे ईमेल आयडीज, फोन नंबर्स आणि मोबाईल नंबर्स आपल्याला तपासायचे. या ठिकाणी एक गोष्ट अत्यंत आवर्जून मला सांगायची आहे की ही सगळी बेसिक इन्फॉर्मेशन तपासत असताना संस्थेच्या अध्यक्षांचे किंवा सचिवांचे, महाविद्यालयाचे किंवा प्राचार्यांचे ईमेल आयडीज हे वर्किंग कंडिशन मधले ईमेल आयडीज आहेत की नाही हे बघण्याची फार आवश्यकता आहे. कारण अकॅडमिक ऑडिटच्या आणि एकंदरच टेक्नॉलॉजीच्या या काळामध्ये जेव्हा आपण भविष्यात संपर्क साधणार आहोत तेव्हा संपर्काचं माध्यम हे ईमेलच्या स्वरूपात राहण्याची जास्त शक्यता आहे आणि त्यामुळे वर्किंग कंडिशन मधले ईमेल आयडीज आपल्याकडे येणं, वर्किंग कंडिशन मधले मोबाईल फोन नंबर्स आपल्याकडे असणं जेणेकरून संपर्क करणं सोयीचं होईल. यासाठी म्हणून अकॅडमिक ऑडिटर्स म्हणून जे जाणार आहेत त्यांनी ही काळजी घेण्याची अतिशय जास्त आवश्यकता आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटीकडून कॉलेजला देण्यात आलेला कोड हा आपल्याला तपासायचा आहे. त्यासोबतच कॉलेजचं एस्टॅब्लिशमेंट इयर कुठलं आहे, फर्स्ट ग्रॅज्युएशन बॅच केव्हा निघाली ते आपल्याला भरायचं आहे. अकॅडमिक ऑडिटमध्ये काही महत्वाच्या गोष्टींचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे ज्यामध्ये महाविद्यालयाकडे असणारी बेसिक इन्फॉर्मेशन जी अतिशय महत्वाची असते ती सारीची सारी आपण या फॉर्मॅटमध्ये भरायला लावलेली आहे. ती देखील अकॅडमिक ऑडिटच्या मेंबरनं बारकाईनं तपासण्याची गरज आहे. जसं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचं सँक्शन लेटर जे प्रत्येक महाविद्यालयाकडे असतं ते तपासणं. त्यानंतर युनिव्हर्सिटीचं लेटेस्ट ॲफिलिएशन कुठलं आहे, कुठल्या वर्षापर्यंत ते व्हॅलिड आहे, फर्स्ट ॲफिलिएशन विद्यापीठाचं कधी मिळालं होतं महाविद्यालयाला, कोर्सेसना, प्रोग्राम्सना, यासोबत परमनंट ॲफिलिएशन जर असेल तर त्या संबंधीचं पत्र, त्या पत्राचा नंबर, त्या पत्राचा दिनांक हे सगळं तपासायचं आहे. यासोबतच कॉलेज कुठे लोकेट करतं म्हणजे शहरी भागात, ग्रामीण भागात किंवा ट्रायबल एरियामध्ये या संबंधीची माहिती आहे. आणि आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे महाविद्यालय हे UGCच्या 2F12B सर्टिफिकेट त्याला मिळालेलं आहे की नाही हे देखील आपल्याला तपासायचं आहे. यासोबतच महाविद्यालयाकडून दरवर्षी AISSE चे सर्व्हे भरले जातात. या सर्व्हेचा एक आयडी असतो, तो आयडी अत्यंत महत्वाचा असतो, तो आयडी देखील आपल्याला तपासायचा आहे. त्यानंतर अजून एक महत्वाचा भाग म्हणजे नॅक ॲक्रेडिटेशन. महाविद्यालयाचं नॅक ॲक्रेडिटेशन झालंय की नाही, ते कुठल्या तारखेपर्यंत व्हॅलिड आहे, महाविद्यालयाला ग्रेड किती मिळाला आहे, स्कोअर किती आहे, ही सगळी माहिती आपल्याला तपासायची आहे. हा पहिला बेसिक इन्फॉर्मेशनचा भाग आटोपल्यानंतर आपल्याला आणखी एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे आणि बारकाईनं हे सारं तपासायचं आहे. ते म्हणजे महाविद्यालयाचं बलस्थान असणारा महाविद्यालयाचं कोर्सेस आणि महाविद्यालयामध्ये चालणारे प्रोग्राम्स.
याचे एकंदर 6 भाग आपण अकॅडमिक ऑडिटमध्ये केलेले आहेत. 6 कॉलम्स या ठिकाणी आपल्याला दिसतील. पहिला कॉलम जो आहे तो नॉन प्रोफेशनल कन्व्हेन्शनल महाविद्यालयांमध्ये चालणारे ग्रँटी नेड कोर्सेस, म्हणजे साधारणपणे BA, BCom, BSc चे जे कोर्सेस आपल्या परंपरागत महाविद्यालयामध्ये चालतात, जे ग्रँटी नेडवर आहेत, त्या कोर्सेसची माहिती इथे भरायची आहे. ती माहिती देखील विस्तृत स्वरूपामध्ये आणि अत्यंत अचूक भरली गेली असेल याची खात्री आपल्याला करायची आहे. नेम ऑफ प्रोग्राम, कोर्स, सब्जेक्ट्स, कुठले विषय शिकवले जातात, नंबर ऑफ डिव्हिजन्स किती आहेत, सँक्शन इनटेक किती आहे त्या कोर्सचा, प्रोग्रामचा, इयर ऑफ स्टार्टिंग, कुठल्या वर्षी तो कोर्स सुरू झालाय, कुठल्या वर्षी तो प्रोग्राम सुरू झालाय, ॲफिलिएशन कुठपर्यंत त्याचं आहे, या संबंधीची सगळी माहिती नॉन प्रोफेशनल कन्व्हेन्शनल ग्रँटी नेडच्या कोर्सेस बद्दल आपल्याला द्यायची आहे. यातला दुसरा भाग म्हणजे नॉन प्रोफेशनल कन्व्हेन्शनल या कॅटेगरी मधला हा दुसरा भाग नो ग्रँट कोर्सेस संबंधी, म्हणजे या आपल्या परंपरागत महाविद्यालयांमध्ये जे नो ग्रँटचे कोर्सेस आहेत त्याची देखील माहिती मागच्या कॉलम नुसारच पुन्हा या ठिकाणी भरायची आहे. आणि तिसरा भाग म्हणजे आजकाल बऱ्याच महाविद्यालयांमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम्स किंवा कोर्सेस किंवा काही अंडर ग्रॅज्युएटचे देखील इंग्लिश मीडियमचे प्रोग्राम्स हे परमनंट नो ग्रँट बेसिसवर चालतात. त्यामुळे नॉन प्रोफेशनल कन्व्हेन्शनल या कॅटेगरीमध्ये, म्हणजे आपल्या परंपरागत महाविद्यालयांमध्ये असे जर काही कोर्सेस चालत असतील जे परमनंट नो ग्रँट बेसिसवर असतील, त्यांची देखील माहिती या ठिकाणी या कॉलम मध्ये आपल्याला भरायची आहे. हे 3 भाग झाले नॉन प्रोफेशनल कन्व्हेन्शनल साठी. आता पुढचा भाग महत्वाचा तो म्हणजे व्होकेशनल आणि प्रोफेशनल कॉलेजेससाठी. प्रोफेशनल कॉलेजेसच म्हणून नाही तर आपल्या परंपरागत महाविद्यालयांमध्ये देखील अशा पद्धतीचे कोर्सेस राहू शकतात, त्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. जसे BVOC चे कोर्सेस आहेत त्याची देखील माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. यातला पहिला भाग पुन्हा ग्रँटी नेडचा आहे, दुसरा भाग हा नो ग्रँटचा आहे आणि तिसरा भाग हा परमनंट नो ग्रँटचा आहे. त्यामुळे अशा 3 कॅटेगरीज मध्ये जे प्रोग्राम आणि कोर्सेस प्रोफेशनल आणि नॉन कन्व्हेन्शनल याच्यामध्ये चालतात, पद्धतीमध्ये चालतात, त्यांची माहिती आपल्याला या फॉर्मॅटमध्ये भरायची आहे. यासोबतच काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला देणं क्रमप्राप्त आहे. महाविद्यालयानं दिलेली ती उत्तरं तपासण्याची गरज आहे. पहिलं म्हणजे महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्या परवानगीशिवाय कुठला कोर्स, सब्जेक्ट किंवा प्रोग्राम सुरू आहे का, हे तपासण्याची आवश्यकता आहे. दुसरं, कुठला एखादा प्रोग्राम किंवा कोर्स विद्यापीठाच्या परवानगीशिवाय बंद करण्यात आला आहे का, हे तपासायचं आहे. एखाद्या कोर्सची, प्रोग्रामची किंवा सब्जेक्टची इनटेक कॅपॅसिटी विद्यापीठाच्या परवानगीशिवाय वाढली आहे का किंवा वाढवली आहे का, हे आपल्याला तपासायचं आहे. एखादा कोर्स किंवा प्रोग्राम हा सुरू करण्यासाठी विद्यापीठाकडून परवानगी सुरू झालेली आहे, आपल्याला प्राप्त झालेली आहे महाविद्यालयाला, परंतु तो कोर्स सुरू झालेला नाही, त्याची काय कारणं आहेत या संबंधीची माहिती द्यायची आहे. आपल्याला एखाद्या कोर्समध्ये किंवा प्रोग्राममध्ये अतिरिक्त ऍडमिशन झालेले आहेत का, हे देखील तपासायचं आहे. आणि यासोबत अजून एक महत्वाचा भाग म्हणजे या ॲफिलिएशनच्या कालावधीमध्ये, या कालावधी दरम्यान महाविद्यालयाचं नाव बदललेलं आहे का किंवा महाविद्यालयाला चालवणाऱ्या ट्रस्ट मध्ये काही बदल झालाय का, या संबंधी देखील आपल्याला थोडी तपासणी करायची आहे. ती देखील एक अत्यंत महत्वाची आहे. असा हा अकॅडमिक ऑडिट मधला पहिला भाग जनरल इन्फॉर्मेशन. आपल्याला अतिशय काळजीपूर्वक ही सगळी माहिती भरून घ्यायची आहे, ती भरलेली आहे, ती काळजीपूर्वक तपासायची आहे. कारण मुळात याच्याच आधारावर ज्या महाविद्यालयाचं आपण अकॅडमिक ऑडिट करणार आहोत त्याचा एक बेसिक फ्रेमवर्क तयार होणार आहे. असा हा अकॅडमिक ऑडिटचा पहिला भाग जनरल इन्फॉर्मेशन. अकॅडमिक ऑडिटच्या पार्ट 1 जनरल इन्फॉर्मेशन याला समजून घेताना शेवटी पुन्हा आपण एकदा याचे जे मुख्य हायलाइट्स आहेत ते बघूयात. त्यातला पहिला म्हणजे सगळी जी बेसिक इन्फॉर्मेशन ज्या इन्स्टिट्यूटला आपण भेट देतो आहोत तिथली वर्किंग ईमेल्स आणि फोन नंबर सोबत आपल्याला तपासायची आहे. दुसरा भाग म्हणजे जे कुठले सँक्शन्स महत्वाचे त्या महाविद्यालयाला आहेत त्यासोबत अप्रुव्हल्स, ॲफिलिएशन्स आणि ॲक्रेडिटेशन या प्रोसेसमध्ये त्या महाविद्यालयानं केलेली कारवाई आपल्याला तपासायची आहे. यासोबत त्या महाविद्यालयामध्ये राबवले जाणारे सर्व प्रोग्राम्स, सर्व कोर्सेस, त्याच्या संबंधीची सर्व माहिती, ज्यामध्ये विद्यार्थ्यांची माहिती असेल, प्राध्यापकांची माहिती असेल, कोर्सेसच्या इनटेकची माहिती असेल, अशी सगळी माहिती आपल्याला बघायची आहे. आणि
काही वेगळ्या परमिशन्स, ज्यामध्ये नवीन तुकडी सुरू करण्याची परमिशन असेल किंवा विद्यार्थी संख्या एखाद्या तुकडीमध्ये वाढवण्याची परमिशन असेल, अशा सगळ्या ज्या परमिशन्स विद्यापीठाकडून घ्याव्या लागतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला या पहिल्या भागामध्ये तपासायच्या आहेत. एकंदरीत पार्ट 1 जो अकॅडमिक ऑडिटचा आहे, जनरल इन्फॉर्मेशन, याच्यामध्ये हे या ठिकाणी देण्यात आलेले हायलाइट्स आपल्याला तपासायचे आहेत, ज्याच्या आधारे महाविद्यालयाची संपूर्ण बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला प्राप्त होऊ शकेल आणि या बेसिक इन्फॉर्मेशनचं आपण फॉर्मॅटनुसार आणि मॅन्युअलनुसार इव्हॅल्युएशन करू शकू. अकॅडमिक ऑडिटच्या पार्ट 2 कडे आता आपण जातो आहोत. स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी कंप्लायन्सेस. अकॅडमिक ऑडिटचा हा फॉर्मॅट तयार करताना विद्यापीठाकडून हा प्रयत्न करण्यात आला की आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असलेलं डॉक्युमेंट म्हणजे महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016 किंवा विद्यापीठाचे वेगवेगळे ऑर्डिनन्सेस, स्टॅट्यूट्स या माध्यमातून ज्या गोष्टी महाविद्यालयानं करणं बंधनकारक आहे, अशा सर्व गोष्टींचा अंतर्भाव या पार्ट 2 मध्ये करण्यात आलेला आहे आणि अकॅडमिक ऑडिट कमिटीच्या मेंबरनं हे सगळं व्यवस्थित तपासणं अत्यंत गरजेचं आहे. जसं इथे आपण बघा, 1 नंबरमध्ये कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016च्या क्लॉज 97 नुसार प्रत्येक महाविद्यालयामध्ये आता कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी असली पाहिजे. या सीडीसी बद्दलची सगळी माहिती आपल्याला तपासायची आहे. याच्या मीटिंग्स कधी होतात, त्याचे मिनिट्स व्यवस्थित रेकॉर्ड केले आहेत की नाही, हे सगळं आपल्याला बघायचं आहे. आणि कॉलममध्ये आपल्याला बघायला मिळेल की ऑब्झर्वेशन्स लिहायचे आहेत कमिटीचे. त्यानंतरचा दुसरा भाग असतो महत्वाचा, तो म्हणजे कॉलेज काउन्सिल. तर कॉलेज काउन्सिलच्या मीटिंग्स होतात का, त्याचे मिनिट्स लिहिले जातात का, दरवर्षी ते कॉलेज काउन्सिल गठीत केली जाते का, या संबंधीची माहिती द्यायची आहे. आपण जर ऍक्ट बघितला तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचा एकंदर अकॅडमिक ऍडमिनिस्ट्रेशन मधला सहभाग फार जास्त आणि मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पुढचा जो महत्वाचा भाग आहे तो म्हणजे स्टुडंट काउन्सिल. स्टुडंट काउन्सिलचं गठन करण्यात आलं आहे का, करण्यात आलं नसेल तर का नाही आलंय, आणि त्याच्या मीटिंग्स रेग्युलरली होतात की नाही, हे ऑब्झर्वेशन्स कमिटीला बघायचे. स्टुडंट काउन्सिल नंतर एक अँटी रॅगिंग कमिटी देखील आहे की हा देखील एक महत्वाचा भाग आहे. ज्या कमिटीज ऍक्टने सांगितलेले आहेत की त्या महाविद्यालयामध्ये असल्याच पाहिजे, तर डायरेक्शन नुसार कॉम्पिटंट अथॉरिटी निर्माण केली आहे का, त्यानंतर रॅगिंगच्या काही केसेस रिपोर्ट झाले आहेत का, त्याच्याबद्दलचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स काय घेण्यात आले, असे सगळे डिटेल्स अँटी रॅगिंग कमिटी बाबत आपल्याला तपासायचे. त्यानंतर ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल फॉर स्टुडंट्स. विद्यार्थ्यांना अनेक समस्या असतात, त्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी हा ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल स्थापन केला आहे का, याबद्दल यामध्ये काही तक्रारी आल्या असतील तर त्याचं निराकरण करण्यात आलं आहे का, स्टुडंट डेव्हलपमेंट सेलचं फॉर्मेशन करण्यात आलेलं आहे का, स्टुडंट ग्रीव्हन्स सेल हा वेगळा, ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल हा वेगळा, त्यानंतर स्टुडंट डेव्हलपमेंट सेल फॉर्म करण्यात आलाय का, तो नसेल तर काय कारण आहे. एकंदरीत स्टॅट्युटरी आणि युनिव्हर्सिटी कंप्लायन्सेस जे याच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व कमिटींबाबत या ठिकाणी विस्तृत माहिती घेतली जाणार आहे आणि ही अकॅडमिक ऑडिटरला तपासायची आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचा सेक्शन 4 नुसार जो एक महत्वाचा भाग सांगितला जातो आहे तो म्हणजे प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन एम्प्लॉईज अँड स्टुडंट्स इन हायर एज्युकेशन रेग्युलेशन 2015च्या अनुषंगानं ही स्वतंत्र समिती आणि ग्रीव्हन्स रिड्रेसल मेकॅनिझम तयार करण्यात आलाय का महाविद्यालयामध्ये, हे देखील तपासायचं आहे. त्यासंबंधीचे सगळे डॉक्युमेंट्स बघायचे. ह्याची कमिटी स्थापन करण्यात आली आहे का, त्यानंतर काही केसेस रिपोर्ट झाले आहेत का, ही माहिती इथे द्यायची आहे. एम्प्लॉईज संबंधीचा आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे महाविद्यालयाचं रोस्टर तयार करण्यात आलं आहे का, आणि रिक्रुटमेंट जे काही करण्यात आलेलं आहे ते रिक्रुटमेंट रोस्टर नुसार करण्यात आलंय का, हा देखील एक महत्वाचा भाग इथे तपासायचा आहे. एकंदर अपॉइंटमेंटच्या प्रक्रियेमध्ये रोस्टर हा एक महत्वाचा भाग असतो, तो देखील या अकॅडमिक ऑडिटच्या माध्यमातून तपासला जाणार आहे. यासोबतच एक आणखी महत्वाची गोष्ट इथे बघायची आहे ती म्हणजे सर्व्हिस बुकची कॉपी ही एम्प्लॉईजना देण्यात येते का. अनेक ठिकाणी ही कॉपी दिली जात नाही, परंतु अकॅडमिक ऑडिटमध्ये मात्र त्याची तपासणी केली जाणार आहे आणि अकॅडमिक ऑडिट कमिटीच्या मेंबरला हे बघावं लागणार आहे की सर्व एम्प्लॉईजना सेकंड कॉपी ज्याला म्हणतात सर्व्हिस बुकची ती देण्यात आली आहे की नाही. त्यानंतर विद्यापीठाच्या माध्यमातून महाविद्यालयाला
अंडर सेक्शन 79 आणि 108 महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016 अंतर्गत नोटीस किंवा लेटर इश्यू करण्यात आलाय का? हा सेक्शन 79 हा ग्रीव्हन्स रिड्रेसल संबंधीचा आहे आणि 108 हा प्रोव्हिजन्स आणि डायरेक्शन्स फॉर अफिलिएशन अंतर्गत आहे. त्यामुळे या अफिलिएशनच्या एकंदर प्रक्रियेचा ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट जर होत असेल किंवा कुठे ब्रीच केलं जात असेल, कुठे विद्यापीठाच्या जे काही कंप्लायन्सेस असतात त्यामध्ये जर कसूर झाली असेल, तर विद्यापीठाच्या वतीनं नोटीस किंवा पत्र दिलं जातं. असं काही पत्र किंवा नोटीस विद्यापीठाद्वारे महाविद्यालयाला प्राप्त झाली आहे का, हे देखील तपासायचं आहे. त्यानंतर फायनान्शियल कंप्लायन्सेस म्हणजे युनिव्हर्सिटीला जी फी भरावी लागते ती फी विद्यार्थ्यांकडून बरोबर गोळा केली गेली आहे का, विद्यापीठामध्ये ती भरल्या गेली आहे का व्यवस्थित. त्यानंतर स्टुडंट्सचा इन्शुरन्स हा कलेक्ट करण्यात आला आहे का आणि विद्यापीठात भरला गेला आहे का, जर नसेल तर त्याची काय कारणं आहेत. त्यानंतर रिझर्व्ह फंड जो विद्यापीठाकडे आपल्याला द्यायला लागतो महाविद्यालयांना अफिलिएशनसाठी किंवा अकॅडमिक ऑडिटसाठी देखील, तो देण्यात आलेला आहे का. बिल्डिंग फंड भरण्यात आलाय का, डिपॉझिट करण्यात आलाय का, नसेल तर त्याची काय कारणं आहेत. यासोबतच युनिव्हर्सिटीच्या ज्या एक्झामिनेशन्स घेतल्या जातात वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये, वेगवेगळी महाविद्यालय सेंटर्स असतात, तर त्या प्रॅक्टिकल एक्झामिनेशन किंवा युनिव्हर्सिटीच्या थिअरी एक्झामिनेशन्स किंवा NSS किंवा NCC कुठल्याही स्वरूपाचा ऍडव्हान्स अमाऊंट हा जर विद्यापीठाकडून प्राप्त होणार असेल, तर त्या ऍडव्हान्स अमाऊंटचं अकाउंट सेटल केलेलं आहे का, अकाउंट हे व्यवस्थित सेटल केलं आहे का, तो हिशोब सगळा सादर करण्यात आला आहे का, हे बघायचं आहे. त्यानंतर युनिव्हर्सिटीकडून जे काही ऍडव्हान्सेस मिळतात यामध्ये काही अनस्पेंड बॅलन्स आहे का, काही खर्च न केलेली काही रक्कम महाविद्यालयाकडे शिल्लक आहे का, ते बघायचं आहे. त्यानंतर सॅलरी अकाउंट्सचं जे आहे त्याचं सेपरेट ट्रान्झॅक्शन बुक हे मेंटेन केलं जातं की नाही, टीचिंग आणि नॉन टीचिंग एम्प्लॉईचं हे बघायचं आहे. अकॅडमिक ऑडिट झालेलं आहे का, या ठिकाणी 3 टर्मिनॉलॉजीत येतात, जसं CAY 1, CAY 2 आणि पुढे एक CAY पण येईल. CAY म्हणजे करंट अकॅडमिक इयर, CAY 1 म्हणजे प्रिव्हियस इयर आणि CAY 2 म्हणजे त्याच्या आधीचं वर्ष. जसं उदाहरणादाखल CAY म्हणजे 2020-21 हे CAY. त्यानंतर त्याच्या आधीचं म्हणजे 2019-20 म्हणजे CAY 1 आणि 2018-19 म्हणजे CAY 2. असं गेल्या 3 वर्षाचं फायनान्शियल ऑडिट करण्यात आलेलं आहे का, हे तपासायचं आहे. विद्यापीठाकडून दिलेल्या मार्गदर्शक तत्वाच्या आधारे जे पब्लिकेशन्स कंपल्सरी करावे लागतात ते करण्यात येतात का, जसं ब्रॉशर पब्लिश होतं का, त्यानंतर अॅन्युअल कॉलेज मॅगझिन, कारण त्याची फी आपण घेतो तर ते पब्लिश केलं जातं का, आणि महाविद्यालयाचा अॅन्युअल रिपोर्ट हा विद्यापीठाकडे सबमिट करण्यासाठी तयार करण्यात आलाय का आणि सबमिट करण्यात आलाय का. कारण हा अॅन्युअल रिपोर्ट, जसं उदाहरणादाखल अॅन्युअल रिपोर्ट जर सादर केला नाही तर आता महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट मध्ये महाविद्यालयांवर दंड आकारण्याची देखील तरतूद आहे. त्यामुळे हे नीट झालंय की नाही हे तपासण्याची जबाबदारी अकॅडमिक ऑडिटरची असते. त्यानंतर एक महत्वाचा भाग जो आपल्याला केंद्र शासनाच्या माध्यमातून, HRD मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आणि विद्यापीठाच्या माध्यमातून वारंवार सांगितला जातो आणि जे करणं आता क्रमप्राप्त आहे ते म्हणजे इक्विटी इनिशिएटिव्ह त्या महाविद्यालयामध्ये घेण्यात आलेले आहेत का, म्हणजे इक्वल ऑपॉर्च्युनिटी सेल आहे का, तो नसेल तर त्याची काय कारण आहे. त्यानंतर फिजिकली चॅलेंज्ड पर्सन्स जे आहेत त्यांच्यासाठी फॅसिलिटीज आहेत की नाही हे तपासण्याची फार आवश्यकता आहे. त्यासोबतच स्पेशल नीड्स, ट्रायबल्स आणि डिसएडव्हान्टेज ग्रुपसाठी काही स्पेशल नीड स्कीम्स महाविद्यालयामध्ये राबवल्या जातात का. त्याचबरोबर एक आणखी भाग, ट्रान्सजेंडर जर कम्युनिटी मधील कोणी असेल तर त्यांच्यासाठी काही स्पेशल स्कीम्स महाविद्यालयामध्ये राबवले जातात का, हे देखील यामध्ये बघायचं आहे. यासोबतच काही मॅन्डेटरी डिस्प्लेस, अकॅडमिक ऑडिटचा हा सगळा अभ्यास करताना आपल्या असं लक्षात येईल की एकूण एक बारीक गोष्ट महाविद्यालयामध्ये आहे की नाही याबद्दल फार बारकाईनं हा सगळा फॉर्मॅट बनवताना विचार करण्यात आलेला आहे. जसे काही मॅन्डेटरी डिस्प्लेस जे महाविद्यालयामध्ये डिस्प्लेच्या फॉर्मॅटमध्ये असलेच पाहिजे, ते जसे अँटी रॅगिंग कमिटी, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी, कॉन्स्टिट्यूशन प्रिएम्बल फार आवश्यक आहे. प्रोग्राम कोर्सेस विच अप्रूव्ड इनटेक इन इच प्रोग्राम, प्रत्येक महाविद्यालयामध्ये जे प्रोग्राम चालतात, कोर्सेस चालतात, त्याची इनटेक कॅपॅसिटी किती आहे हे डिस्प्ले झालं पाहिजे. एक्झिक्युटिव्ह कमिटी ऑफ द ट्रस्ट, ग्रीव्हन्स रिड्रेसल कमिटी,
प्रोहिबिशन ऑफ रिड्रेसल अँड ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ विमेन ॲट वर्कप्लेस, त्यानंतर इम्पॉर्टंट वेबसाईट्स, इन्फॉर्मेशन अबाउट नियरेस्ट पोलीस स्टेशन, ॲम्ब्युलन्स, इंटरनल कंप्लेंट कमिटी फॉर प्रिव्हेन्शन, लिस्ट ऑफ स्कॉलरशिप अँड वेलफेअर स्कीम. ज्या स्कॉलरशिपच्या स्कीम्स आहेत या विद्यार्थ्यांना कळल्या पाहिजे, त्याचा डिस्प्ले असला पाहिजे. आरटीआय इन्फॉर्मेशन ऑफिसर, ग्रीव्हन्स रिड्रेसल, त्यानंतर स्टुडंट डेव्हलपमेंट सेल, स्टुडंट्स ग्रीव्हन्स रिड्रेसल सेल, स्टुडंट काउन्सिल, SC/ST कमिटी आणि युनिव्हर्सिटी सॉंग. इतक्या पद्धतीचे आणि इतक्या प्रकारचे मॅन्डेटरी डिस्प्ले हे करण्यात आले पाहिजे असा अकॅडमिक ऑडिटमध्ये अपेक्षित असणारा भाग आहे आणि तो स्टॅट्युटरी आणि युनिव्हर्सिटी कंप्लायन्सेस या अंतर्गत येतो. त्यामुळे अकॅडमिक ऑडिट करायला गेलेल्या अकॅडमिक ऑडिटरनं हे सगळं काही पाहायचं आहे, ज्याद्वारे महाविद्यालयाकडून विद्यापीठाच्या आणि शासनाच्या परिपत्रकानुसार किंवा ऍक्टनुसार कामकाज केलं जातं की नाही, ते कंप्लायन्सेस केले जातात की नाही, हे तपासणं अत्यंत आवश्यक आहे, ज्याची तपासणी या माध्यमातून केली जाणार आहे. असा हा दुसरा अतिशय महत्वाचा भाग स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी कंप्लायन्सेस हा आपण पाहिला. अकॅडमिक ऑडिटच्या पार्ट 2 स्टॅट्युटरी युनिव्हर्सिटी कंप्लायन्सेस याला समजून घेताना आपण या संपूर्ण भागाचे जे हायलाइट्स आहेत ते एकदा परत रिवाइज करूयात. पहिलं म्हणजे यामध्ये आपल्याला महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटी ऍक्ट 2016च्या अनुषंगानं महाविद्यालयांना जे कंप्लायन्सेस करायचे आहेत, वेगवेगळ्या कमिटी स्थापन करायच्या आहेत, त्या कमिटी स्थापन केल्या आहेत की नाही, त्याचे मिनिट्स होत आहेत की नाही, त्याच्या मीटिंग्स होत आहेत की नाही, हे सगळं आपल्याला तपासायचं आहे. यासोबतच मेजर फायनान्शियल कंप्लायन्सेस ज्यामध्ये ऑडिट असेल, ज्यामध्ये युनिव्हर्सिटीकडून दिल्या जाणाऱ्या अमाऊंट्सचा सेटलमेंट असेल, या सर्व गोष्टी आपल्याला त्यामध्ये बघायच्या आहेत. महाविद्यालयाकडून केले जाणारे पब्लिकेशन्स ज्यामध्ये प्रॉस्पेक्टस, ॲन्युअल रिपोर्ट असे जे पब्लिकेशन्स आहेत त्याची सर्व तपासणी करायची आहे आणि जे मॅन्डेटरी डिस्प्लेज महाविद्यालयामध्ये असले पाहिजे हे देखील अकॅडमिक ऑडिट कमिटीला तपासायचे आहे आणि हे सारे तपासून पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्याला मॅन्युअलच्या आधारे आणि या फॉर्मॅटच्या आधारे याचं इव्हॅल्युएशन करून त्याचे मार्क्स आपल्याला द्यायचे आहेत. त्यामुळे या हायलाइट्सच्या या महत्त्वपूर्ण गोष्टींच्या आधारे हा दुसरा भाग स्टॅट्युटरी अँड युनिव्हर्सिटी कंप्लायन्सेस आपल्याला तपासायचा आहे आणि त्याचं गुणगान करायचं आहे. अकॅडमिक ऑडिटच्या तिसऱ्या भागाबद्दल आपण आता माहिती घेऊयात, इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस. आणि हा असा भाग आहे की ज्या भागासाठी आपल्याला महाविद्यालयामध्ये जाणं क्रमप्राप्त आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला या भागाची सगळी तपासणी करण्यासाठी भरपूर फिरावं लागणार आहे. कारण इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस हा एका महाविद्यालयाला उभं करण्यासाठी, एका महाविद्यालयाचं अस्तित्व निर्माण करण्यासाठीचा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि हा आपल्याला अत्यंत काळजीपूर्वक तपासायचा आहे. यासोबतच एक अत्यंत महत्वाची बाब अकॅडमिक ऑडिटर्सनी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे या ठिकाणी जे काही पॅरामीटर्स दिलेले आहेत ते कुठल्या रिक्वायर्ड नॉर्म्स नुसार हवेत, हे नॉर्म्स आपल्याला सोबत बाळगावे लागणार आहेत. कारण एखाद्या महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या फिजिकल फॅसिलिटीज कशा असाव्यात आणि कोणत्या स्वरूपाच्या असाव्यात या संबंधीचे काही फिक्स नॉर्म्स हे जसं अपेक्स बॉडीज UGC, AICTE यांनी दिलेले आहेत आणि त्यांनी दिलेले जे नॉर्म्स आहेत ते अकॅडमिक ऑडिटरला समजून घेण्याची आवश्यकता आहे. या संबंधीचे डॉक्युमेंट्स उपलब्ध आहेत आणि जेव्हा आपण अकॅडमिक ऑडिट करण्यासाठी जाऊ तेव्हा विभागाच्या वतीनं, महाविद्यालयीन विभागाच्या वतीनं आपल्याला ते पुरवले जातील, पण त्याचा अभ्यास देखील आपल्याला करावा लागणार आहे. कारण या ठिकाणी कॉलम जर आपण पाहिला तर जसं उदाहरणादाखल लँड, एखाद्या महाविद्यालयाची जागा किती असावी हे रिक्वायर्ड ॲज पर नॉर्म्स UGCने, AICTEने वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे परिपत्रक काढले. त्यातलं लेटेस्ट परिपत्रक जे आहे ते आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल आणि त्या परिपत्रकामध्ये असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा जे नॉर्म्स आहेत त्या नॉर्म्सच्या अगेन्स्ट मध्ये महाविद्यालयाकडे काय उपलब्ध आहे हे आपल्याला बघायचं आहे. जसं इथे आपण बघितलं लँड रिक्वायर्ड ॲज पर नॉर्म्स, एरिया किंवा नंबर, पुढे कारण नंबर देखील लागणार आहे आणि मग अवेलेबल नंबर आणि एरिया आणि मग ऑब्झर्वेशन बाय कमिटी. कमिटीला आपलं ऑब्झर्वेशन द्यायचं आहे त्यामध्ये आणि या ठिकाणी हे सगळं तपासत असताना कमिटीचं एक स्वतःचं जनरल डिस्क्रिशन देखील राहणार आहे. त्यामुळे याचं इव्हॅल्युएशन करत असताना अतिशय काळजीपूर्वक, बारकाईनं
आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून हे सगळं आपल्याला बघावं लागणार आहे. जसं बिल्टअप एरिया संबंधीची माहिती आहे, इन्स्ट्रक्शनल फिजिकल ॲसेट्स ज्या महाविद्यालयात असाव्याच लागतात. म्हणजे ए पार्ट जो आहे तो अत्यंत आवश्यक. त्यातला पहिला जो भाग आहे क्लासरूम आणि लॅबोरेटरीज, हे अत्यावश्यक आहे. क्लासरूम आणि लॅबोरेटरी शिवाय महाविद्यालय असूच शकत नाही. जर विज्ञान महाविद्यालय असेल किंवा आर्ट्स कॉमर्स जरी असेल तरी तिथे लॅबोरेटरी लागते. आणि त्यामुळे क्लासरूम आणि लॅबोरेटरीज हा जो इन्स्ट्रक्शनल पार्टमध्ये येणारं फिजिकल ॲसेट्स आहेत, या त्या ठिकाणी आहेत की नाही आणि त्या नॉर्म्सनुसार आहेत की नाही हे आपल्याला तपासायचं आहे. त्यानंतर सोबतच असणाऱ्या काही अन्य फॅसिलिटीज जसं ट्युटोरियल रूम्स, सेमिनार हॉल्स, कम्प्युटर सेंटर, लायब्ररी, लँग्वेज लॅबोरेटरी या देखील फिजिकल ॲसेट्स आता एका महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये मोठा रोल प्ले करतात आणि त्यामुळे त्या देखील नॉर्म्सनुसार आहेत की नाही हे आपल्याला तपासायचं आहे. ऍक्च्युअल एरिया किती आहे किंवा ऍक्च्युअल त्याचा नंबर किती आहे हा आपल्याला लिहायचा आहे आणि महाविद्यालयाच्या कडून दिली जाणारी जी माहिती आहे ती आपल्याला तपासून घ्यायची. यासोबतच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये देखील काही गोष्टी ज्या महत्वाच्या असतात ते म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफिस आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस, हे अत्यंत आवश्यक आहे, ते असलंच पाहिजे. यासोबत काही अदर ऍज ऍप्लिकेबल असं आपण म्हटलेलं आहे की प्रिन्सिपल्स ऑफिस आणि ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस तर असलंच पाहिजे ऍडमिनिस्ट्रेशनच्या दृष्टिकोनातून, पण अन्य काही गोष्टी देखील महाविद्यालयांमध्ये असतात, त्या जशा जशा ऍप्लिकेबल होतील तशा तशा त्या आहेत की नाही हे तपासण्याचं आपलं काम असणार आहे. डिपार्टमेंटल ऑफिस, एचओडी टीचिंग सिटिंग एरिया, फॅकल्टी रूम, एक्झामिनेशन ऑफिस, जे आता विद्यापीठाच्या माध्यमातून देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत की महाविद्यालयामध्ये एक्झाम जेव्हा होते तेव्हा त्याचं स्वतंत्र ऑफिस असलं पाहिजे, कारण आपण ऑनलाईन पेपर पाठवतो आणि त्यासाठी म्हणून सीसीटीव्ही कॅमेरा असणारी रूम लागते. अशा पद्धतीच्या ज्या फॅसिलिटीज आहेत तर ते इथे एक्झामिनेशन ऑफिस लिहिलंय, तिथे या बाकी फॅसिलिटीज आहेत की नाही हे देखील आपल्याला तपासायचं आहे. एनसीसी रूम, एनएसएस रूम, त्यानंतर आयक्यूएसी ऑफिस, रेकॉर्ड रूम, सेंट्रल स्टोअर्स, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिस, मेंटेनन्स रूम, स्टोअर रूम, सिक्युरिटी ऑफिस, सेंट्रल स्टोअर्स, ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिस, मेंटेनन्स रूम, सिक्युरिटी ऑफिस, अशा पद्धतीच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी फिजिकल ॲसेट्स मध्ये येतात त्या ज्या 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 ठिकाणी ऍप्लिकेबल आहेत त्या त्या ठिकाणी त्या आहेत की नाही हे आपल्याला तपासायचं आहे. त्यानंतर काही अमेनिटीज ज्या आहेत ज्या अत्यंत आवश्यक असतात आणि ज्या महाविद्यालयामध्ये असल्याच पाहिजे असं म्हटलं जातं, तसं बॉईज कॉमन रूम, गर्ल्स कॉमन रूम, हॉस्टेलची सुविधा असेल तर फॉर बॉईज अँड फॉर गर्ल्स. अत्यंत महत्वाचा भाग म्हणजे टॉयलेट्स, वॉशरूम्स, बॉईज साठी स्वतंत्र, गर्ल्स साठी स्वतंत्र, जेंट्स फॅकल्टी स्टाफ साठी स्वतंत्र, लेडीज फॅकल्टी स्टाफ साठी स्वतंत्र, कॅफेटेरिया आणि कॅन्टीन. ह्या गोष्टी आहेत की नाही हे अकॅडमिक ऑडिट कमिटीला प्रत्यक्ष भेट देऊन बघायचं आहे. त्या ठिकाणच्या सुविधा, त्या ठिकाणी एकंदर विद्यार्थी संख्या लक्षात घेता त्याचा आवश्यक असलेला एरिया तो योग्य आहे की नाही ही देखील तपासणी या ठिकाणी करायची आहे. यासोबतच काही इफ ऍप्लिकेबल मध्ये असणाऱ्या काही गोष्टी ज्या असू शकतात आणि ज्या असल्या तर महाविद्यालयाला एकंदर वैभव प्राप्त होतं अशा पॅन्ट्री, हाऊसकीपिंग रूम, स्टेशनरी, रिप्रोग्राफी, फर्स्ट एड, सिक रूम, एकंदर फिजिकल ॲसेट मुळे जे महाविद्यालयाचं मोठेपण किंवा वैभव दिसतं त्यामध्ये ह्या काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत, त्या देखील अकॅडमिक ऑडिट करणाऱ्या ऑडिटरला तपासायच्या आहेत. त्यानंतर सर्क्युलेशन एरिया, व्हरेंडा, लॉबीज, व्हेकल पार्किंग, गार्डन, याचा एरिया किती आहे तो लिहायचा आहे आणि एक्झॅक्ट तो एरिया नेमका किती आहे मुळात हे अकॅडमिक ऑडिट कमिटीने तपासून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग त्याला अप्रूव्ह करायचं. म्हणजे महाविद्यालयाने लिहिलेली माहिती आणि प्रत्यक्षात अस्तित्वात असलेली माहिती ही तपासून घेण्याची संपूर्ण जबाबदारी अकॅडमिक ऑडिट कमिटीकडे आहे. स्पोर्ट्स आणि गेम्स हा देखील विद्यापीठाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या इन्स्ट्रक्शन पैकी एक अत्यंत महत्वाची इन्स्ट्रक्शन्स आहे की स्पोर्ट्स आणि गेम्स फॅसिलिटीज ह्या महाविद्यालयामध्ये असल्या पाहिजे, कारण त्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक तंदुरुस्तीला सुदृढ करण्यासाठी फार कामाचे असतात. त्यामध्ये प्लेग्राऊंड, इंडोर स्टेडियम, जिम्नॅशियम आणि एनी अदर अजून काही असेल तर त्याची नोंद आपल्याला करायची आहे. त्यानंतर लायब्ररी बिल्डिंग. लायब्ररी इज कन्सिडर्ड ॲज दी हार्ट ऑफ एनी इन्स्टिट्यूशन आणि म्हणून लायब्ररीची देखील पाहणी आपल्याला करायची आहे. त्याचे देखील नॉर्म्स अवेलेबल आहेत. त्या नॉर्म्सनुसार त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत की नाही, तेवढ्या एरियामध्ये त्या आहेत की नाही, तेवढा एरिया त्याला दिलाय की नाही हे आपल्याला तपासायचं आहे आणि याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे मुख्य म्हणजे. आणि त्यासाठी म्हणून आपल्याला एक्झॅक्ट फिगर्स ह्या आवश्यक राहणार आहेत. लायब्ररीयन ऑफिस, स्टॅक रूम, रीडिंग रूम, रेफरन्स सेक्शन, कमिटी रूम, डिजिटल लायब्ररी, एनी अदर.
त्यासोबतच महाविद्यालयामध्ये असणारं फर्निचर, फिक्स्चर्स, ऑफिस इक्विपमेंट्स, ऑफिस फर्निचर, लाईट, फॅन्स, कूलर्स, एसीज, टेलिफोन, मोबाईल फोन, फॅक्स मशीन, फोटोकॉपियर्स, एनी अदर. आपल्या एकंदरीत लक्षात येत असेल की अकॅडमिक ऑडिट करत असताना महाविद्यालयामध्ये असणाऱ्या जवळपास सगळ्या फिजिकल ॲसेट ह्या आपल्याला तपासायच्या आहेत. कारण महाविद्यालयाच्या फिजिकल ॲसेट ह्या विद्यार्थ्यांसाठी असतात आणि विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रक्रिया सुचारू पद्धतीने चालावी यासाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा अवलंब केला जातो, या सगळ्या गोष्टी उपलब्ध केल्या जातात. त्यानंतर फिजिकल ॲसेट सोबतच महाविद्यालयाचा अजून एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे अकॅडमिक ॲसेट. आणि या अकॅडमिक ऑडिटच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर आणि रिसोर्सेस अंतर्गत विचार करताना आपल्याला अकॅडमिक ॲसेट्स देखील बघायचे आहेत. महाविद्यालयाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे स्टुडंट्स. विद्यार्थी आहेत म्हणून महाविद्यालय आहे. विद्यार्थी आहेत म्हणून शिक्षक आहेत आणि म्हणून आपण विद्यार्थ्यांची एकंदर माहिती या ठिकाणी घेतो आहे. अंडर ग्रॅज्युएटला असणारे विद्यार्थी किती, पोस्ट ग्रॅज्युएशनला असणारे विद्यार्थी किती, बाकी अन्य प्रोग्राम चालत असेल त्याला असणारे विद्यार्थी किती आणि टोटल विद्यार्थी किती आहेत महाविद्यालयामध्ये याची संख्या अकॅडमिक ॲसेट मध्ये आपल्याला द्यायची आहे, कारण ते खरंच ॲसेट आहे. यासोबतच महाविद्यालयामध्ये काम करणारा टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ, ज्यांच्या माध्यमातून महाविद्यालय खऱ्या अर्थानं चालतं अशा टीचिंग स्टाफची माहिती इथे द्यायची आहे. यूजी प्रोग्रामला असणाऱ्या टीचिंग स्टाफची माहिती, रिक्वायर्ड नॉर्म्सनुसार किती हवेत आणि अवेलेबल किती आहे. म्हणजे इथे आपल्याला महत्वाचा हा भाग बघायचा आहे की एखाद्या विषयाला किंवा एखाद्या प्रोग्रामला रिक्वायर्ड नॉर्म्सनुसार किती शिक्षक लागतात आणि अवेलेबल किती आहेत ही माहिती भरायची आहे. पीजी प्रोग्रामसाठी किंवा अन्य कुठल्या प्रोग्रामसाठी आपल्याला माहिती द्यायची आहे. त्यानंतर कॅडर प्रमोशन, महाविद्यालयामध्ये जे टीचर्समध्ये वेगवेगळं कॅडर असतं त्या कॅडरनुसार प्रमोशन झालेले आहेत का आणि त्याचं प्रपोर्शन काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. जसं महाविद्यालयामध्ये प्रोफेसर्स, ते नॉर्म्सनुसार किती लागतात, अवेलेबल किती आहेत, असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, व्हिजिटिंग फॅकल्टी, त्यानंतर डायरेक्टर ऑफ स्पोर्ट्स आणि लायब्रेरियन, नॉर्म्सनुसार किती अपेक्षित आहे आणि अवेलेबल किती आहेत याचं ऑब्झर्वेशन करून आपल्याला त्या नोंदी या ठिकाणी द्यायच्या आहेत. त्यासोबतच अवेलेबल टीचिंग स्टाफ फॉर कन्व्हेन्शनल नॉन प्रोफेशनल प्रोग्राम, कारण आपल्याकडे काही क्लॉकवर बेसिसवर टीचर्स असतात, आपण काही कॉन्ट्रॅक्टवर टीचर नेमतो, तर असे जे टीचर्स आहेत जे सब्जेक्ट वाईज कोर्स वाईज आपल्याकडे येतात कन्व्हेन्शनल कोर्सेस नॉन प्रोफेशनल प्रोग्रामसाठी, त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे. त्यानंतर फॅकल्टी रिटेन्शन बद्दल माहिती या ठिकाणी द्यायची आहे की गेल्या 3 वर्षामध्ये आपण कुठल्या फॅकल्टीज आपल्याकडे कंटिन्युएशन मध्ये आहेत. काही क्लॉकवर बेसिसचे टीचर्स आपल्याकडे कंटिन्युएशन मध्ये असतात, त्यांना पुन्हा आपण अपॉइंट करतो, त्या संबंधीची माहिती. एकंदर फॅकल्टी रिटेन्शनचा बद्दलची सगळी माहिती या ठिकाणी गेल्या 3 वर्षाची भरायची आहे, जी समिती त्याला व्हेरीफाय करेल. त्यानंतर लायब्ररी स्टाफ, लायब्ररीमध्ये असणारा जो स्टाफ आहे जो अत्यंत महत्वाचा असतो आणि लायब्ररीची सगळी प्रक्रिया राबवण्यासाठी हा स्टाफ महत्वाचा आहे. जसं लायब्ररियन रिक्वायर्ड किती आहेत, फील्ड किती आहे, असिस्टंट लायब्ररियन प्रत्येक ठिकाणी आवश्यक किती आहेत आणि भरले किती आहेत, उपलब्ध किती आहेत याची माहिती इथे द्यायची आहे. रिमार्क्स आणि ऑब्झर्वेशन कमिटीचे लायब्ररी असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे. सेक्शन्स कुठले आहेत वेगवेगळे, नंबर ऑफ पोस्ट रिक्वायर्ड किती आहेत, रिमार्क्स आपले त्याच्याबद्दल द्यायचे आहेत. त्यानंतर ज्या महाविद्यालयामध्ये लॅबोरेटरीज आहेत त्या लॅबोरेटरी स्टाफ संबंधी देखील आपल्याला प्रोग्राम वाईज माहिती द्यायची आहे. म्हणजे असिस्टंट किती आहे, टेक्निकल स्टाफ किती आहे, अटेंडंट किती आहे, ते हवे किती आहेत नॉर्म्सनुसार आणि उपलब्ध किती आहेत याची इन्फॉर्मेशन आपल्याला द्यायची आहे. लायब्ररीची देखील स्वतंत्र इन्फॉर्मेशन, कारण ती एक ॲसेट असते. इन्फ्रास्ट्रक्चर रिसोर्सेस मध्ये लायब्ररी ही एक ॲसेट आहे आणि लायब्ररीमध्ये असणारे पुस्तकं, लायब्ररीमध्ये असणाऱ्या ज्या फॅसिलिटीज आहेत हे सगळी महाविद्यालयाची ॲसेट असते आणि त्यामुळे नंबर ऑफ बुक्स, नंबर ऑफ जर्नल्स, पिरियॉडिकल्स, ई लर्निंग रिसोर्सेस रिक्वायर्ड किती असतात नॉर्म्सनुसार आणि अवेलेबल किती आहेत याची माहिती आपल्याला द्यायची आहे. याच्यासोबतच आयसीटी फॅसिलिटीज, या बदलत्या काळामध्ये आपल्याला निश्चित माहिती आहे की प्रत्येक महाविद्यालयामध्ये आयसीटी फॅसिलिटीज असणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. आयसीटी फॅसिलिटीजचा वापर हा उच्च शिक्षणाच्या, विशेषतः उच्च शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये केलाच जावा नव्हे, त्याचा उपयोग हा फार महत्वाचा आहे आणि त्यामुळे त्या आयसीटी फॅसिलिटीज कुठल्या अवेलेबल आहेत, रिक्वायर्ड नॉर्म्सनुसार किती पाहिजे आणि अवेलेबल किती आहेत, जसं कम्प्युटर्स, लॅपटॉप्स, सॉफ्टवेअर्स, प्रिंटर्स,
LCD प्रोजेक्टर्स, इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स, इंटरनेट, वायफाय, फॅसिलिटीज फॉर मूक, NPTEL स्वयं आणि एनी अदर, या सगळ्या गोष्टींसंबंधीची माहिती आपल्याला टाकायची आहे. अशा पद्धतीनं हा तिसरा भाग आपण पाहिला. फिजिकल ॲसेट्स आणि अकॅडमिक ॲसेट्स जे आहेत त्या आपण बघितल्या आणि याच्या माध्यमातून आपण हा तिसरा भाग देखील या ठिकाणी संपवत आहोत. माझ्या सेशनमधला अकॅडमिक ऑडिटचा तिसरा पार्ट इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस हा आपण आता समजून घेतला. एकदा परत आपण याचे जे हायलाइट्स आहेत ते बघूयात. यामध्ये आपल्याला सगळ्या फिजिकल ॲसेट्स बघायचे आहेत, ज्यामध्ये महाविद्यालयाचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला तपासायचं आहे आणि यासाठी वेगवेगळ्या ॲपेक्स बॉडीजनी जे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर संबंधीचे नॉर्म्स दिलेले आहेत त्या नॉर्म्सच्या अनुषंगानं आपल्याला हे इन्फ्रास्ट्रक्चर तपासायचं आहे. यासोबतच अकॅडमिक ॲसेट्स ज्या महाविद्यालयाच्या आहेत, ज्यामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, लॅबॉरेटरी स्टाफ, लायब्ररी स्टाफ या सर्व गोष्टींची आपल्याला तपासणी करायची आहे आणि नॉर्म्सनुसार किंवा शासनाच्या नियमानुसार किती पद आवश्यक आहेत, किती भरलेले आहेत, या सर्व बाबतीत आपल्याला तपासणी करायची आहे. लायब्ररी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग महाविद्यालयासाठी असतो, याची देखील संपूर्ण तपासणी आपल्याला करायची आहे. लायब्ररीचे जे सर्व पॅरामीटर्स या फॉर्मॅटमध्ये दिले आहेत ते आपल्याला पाहिजे आहे आणि या भागामध्ये सरतेशेवटी आजच्या नव्या युगाला अनुसरून ICT इन्फ्रास्ट्रक्चर जे महाविद्यालयामध्ये क्रमप्राप्त आहे त्याची देखील तपासणी आपल्याला करायची आहे. हे सर्व तपासून आपण आधीच्या 2 पार्टमध्ये ज्याप्रमाणे मार्क्स दिलेले आहेत तसेच मार्क्स या ठिकाणी देखील आपल्याला मॅन्युअलच्या आणि फॉर्मॅटच्या आधारे द्यायचे आहेत आणि त्या मार्क्सचं एकंदर टोटल इव्हॅल्युएशन मधलं पार्टिसिपेशन आपल्याला समजून घ्यायचं आहे. एकंदरीत हे 3ही भाग आपण बघितले आणि या अनुषंगानं आपल्याला आपली तयारी करायची आहे. एकंदरीत अकॅडमिक ऑडिटच्या प्रक्रियेमध्ये भाग 1 जनरल इन्फॉर्मेशन, भाग 2 स्टॅट्युटरी अँड युनिव्हर्सिटी कंप्लायन्सेस आणि भाग 3 इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस असे 3ही भाग आपण या ठिकाणी अभ्यासले, याची माहिती घेतली. अकॅडमिक ऑडिटच्या ट्रेनिंग प्रोग्राम मधील पहिल्या सेशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापक बंधू भगिनी आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्गाचे प्रतिनिधी, आज आपण या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये अकॅडमिक ऑडिटच्या पहिल्या 3 पार्टचा अभ्यास केला, त्याची माहिती जाणून घेतली. यामध्ये आपण पहिला भाग जनरल इन्फॉर्मेशन, ज्यामध्ये महाविद्यालयाची बेसिक माहिती कशा प्रकारे तपासायची हे पाहिलं. दुसऱ्या भागामध्ये आपण स्टॅट्युटरी अँड युनिव्हर्सिटी कंप्लायन्सेस या शीर्षांतर्गत जे कंप्लायन्सेस वेगवेगळ्या शासनाच्या परिपत्रकानुसार किंवा विद्यापीठाच्या ऑर्डिनन्सेस, स्टॅट्यूट्सनुसार आपल्याला महाविद्यालयांकडून करणं अपेक्षित आहे ते सर्व तपासले आणि त्याची माहिती घेतली. आणि याच्या सोबतच इन्फ्रास्ट्रक्चर अँड रिसोर्सेस या तिसऱ्या भागामध्ये महाविद्यालयाकडे असलेले फिजिकल ॲसेट्स आणि अकॅडमिक ॲसेट्स कशा प्रकारे तपासायचे याची माहिती आपण घेतलेली आहे. या सर्व माहितीच्या आधारे आता भविष्यात अकॅडमिक ऑडिट करत असताना एक अकॅडमिक ऑडिटर म्हणून जबाबदारी पार पाडताना आपल्याला या माहितीचा उपयोग होणार आहे. यासोबतच फॉर्मॅट सोबत असणारं मॅन्युअल देखील आपल्याला उपयोगाचं राहणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक पॉइंट वाईज इन्फॉर्मेशन आपल्याला देण्यात आलेली. अकॅडमिक ऑडिट समजून घेण्याच्या या प्रक्रियेमध्ये आणखी एक महत्त्वाचा भाग आपल्याला जाणून घेणं आवश्यक आहे. हे जे सर्व व्हिडिओज आपण बघत आहोत, या व्हिडिओजच्या माध्यमातून आपल्याला माहिती जी प्राप्त होते, या माहितीच्या अनुषंगानं आपल्या मनामध्ये जर काही शंका असतील, आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण होत असतील, तर त्या प्रश्नांचं निराकरण करण्याची देखील एक व्यवस्था आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान करणार आहोत. आपल्या मनामध्ये असणारे प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला एक लिंक पाठवण्यात येईल, ज्या लिंकच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील सर्व प्रश्न आमच्यापर्यंत पाठवू शकाल आणि त्यानंतर मग एका पॅनल डिस्कशनच्या माध्यमातून या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पॅनल डिस्कशन आणि त्याची वेळ ही आपल्याला स्वतंत्रपणे कळवण्यात येईल, परंतु हे सर्व व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्या मनातील कुठल्याही प्रश्नांना अनुत्तरित न ठेवता त्या प्रश्नांना आमच्याकडे पाठवून तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या माध्यमातून या प्रश्नांची उत्तरं देण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून अकॅडमिक ऑडिटर म्हणून जे आपल्याला काम करायचं आहे ते करत असताना आपल्याला या फॉर्मॅट संबंधी,
मॅन्युअल संबंधी किंवा यातील सर्व बाबींसंबंधी कुठलीही शंका मनात राहू नये. आपण यथायोग्य ज्या महाविद्यालयामध्ये किंवा ज्या इन्स्टिट्यूटमध्ये जातो आहोत त्या ठिकाणचं अकॅडमिक ऑडिट अत्यंत योग्य प्रकारे व्हायला हवं आणि आपल्या मनात कुठलीही शंका न ठेवता अत्यंत पारदर्शीपणे ही सारी प्रक्रिया पार पाडण्यात यावी यासाठी म्हणून या पॅनल डिस्कशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की आपल्या मनातील प्रश्नांना आम्ही दिलेल्या लिंकवर पाठवून आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न करूयात, चर्चा करूयात आणि आपल्या मनामध्ये अकॅडमिक ऑडिटची संकल्पना स्थापित करूयात. यासाठी आपल्याला देण्यात आलेली लिंक वापरून आपण आपल्या प्रश्नांना पाठवू शकता. ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे. आजच्या या भागामध्ये आपली जी चर्चा झाली त्याबद्दल मी आपलं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो की आपण सर्वजण अत्यंत मनापासून यामध्ये सहभागी झालात आणि या पहिल्या 3 भागांना आपण समजून घेतलं. मी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीनं या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये आपण सहभागी झालात याबद्दल आपले अभिनंदन करतो. धन्यवाद.